नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रशांत. अजित काच आनंद झाला तो वेगळाच आहे. तर आपण भेटूया माझ्या यूट्यूब चॅनलवर. बिग बॉसचा रिव्ह्यू करणार आहेत परत सीझन 6 एपिसोड 15वा. तर आपण सुरुवात करतोय भाऊचा धक्का फन डे पासून. मस्त एन्जॉयमेंट केलं, मस्त एकदम नाचलं बिचलं, गाणं बिणं झालेलं आहे, टापटिक चपटिक, दिलमे बजी, घंटी बिंटी सगळं सगळं चाललंय बघा. तुमच्या मनात घंटी वाजली, माझ्या मनात घंटी वाजली, गिटार वाजलं, सगळं वाजलं, तन 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 तन, तानपुरा वाजला, सगळंच वाजलेलं आहे बघा आपल्यात. त्याच्यानंतर जे टास्क आलाय ना, त्यात एक नंबर मजा आलेली आहे. काहीच नाही. मस्त टास्कमध्ये तुम्ही जेवढी मजा घेतली तेवढं मीच घेतली. सगळ्यात भारी टास्क कोणाचा झाला असेल तर विशाल आणि तन्वीचा. जे तन्वी राव तर विशालच्या मागे हात देऊन अशी लागते ना, पैसा वसूल आहे आपल्या रिचार्जचा. आपल्या टीव्हीचा पैसा वसूल होऊन जातो. ती कसली बोलली ना, हा पोरीच्या पोरीच्या खांद्यावर बंदूक ठेवून टॉय टॉय मारतो डायरेक्ट. आईच्या गावात लय डेंजर बोलली ती. तर ती असं बोलली ना, की रुचिताच्या खांद्यावर ठेवतो, अनुश्रीच्या खांद्यावर, राधाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतो. तू चौघांमध्ये तू एकटाच असा आहे. यो, अरे नाही गो, रोशन का पोरगी आहे का? अरे तू पोरगाच आहे रे, आणि तुझ्यापेक्षा चांगलाच आहे तो. लोक त्याचं बाहेर कौतुकच करतात. तू कसा आहे, नवसाचा आहे रे माझ्या बाळा. तू नवसाचा आहे म्हणून तुझं कौतुक करत नाही ना. तुला दृष्ट लागन. त्याच्यामुळे तुझं कौतुक करत नाहीत लोक. तू असं बंदूक ठेवून खेळतोय ना, ते ते एक नंबर खेळतोय बघ. आम्हाला पण आनंद होतो, त्यांना पण आनंद होतो. आमच्या मनात पण तुझ्याविषयी प्रेम निघतं. भरपूर काही असं निघतं प्रेम. भरपूर निघतं प्रेम. तर मग जेव्हा ते बोलत होता ना, तो एक डायलॉग काय मारतोय, अनुश्री, अनुश्री, रुचिता. परत त्याचा आवाज थोडासा मला डेंजर वाटतोय. तर त्याचा डायलॉग काय होता, की मी कोणाच्या ह्याच्यावर हात ठेवून मारत नाहीये बंदूक. बंदूक मारत नाहीये. तर बंदूक नाही मारता मारता तो गेला रोशनकडं, की दादा हा पण पोरगी आहे का सांगा. तर दादा म्हणले, काय दादाची स्माईल बघितलं बाबा. दादा हँग. दादाला कळालं बरं का, यो काय बोलायचं याला. दादाला कळालं. तर दादाला बोलता बोलता मला एक गोष्ट सांगायची आहे विशालला. विशाल बाबा, तू असं थोडंसं लाईट डिम झालती. तर विशाल भाऊ, तू मध्ये मध्ये नको करू पोरींच्या. त्यांच्यामध्ये भांडणं जे चालतात ना, ते तसेच राहू दे. तू मध्ये करूच नको बाबा. तू मध्ये करतोय ना, लय प्रॉब्लेम यायला लागलाय. लय प्रॉब्लेम येतोय माहिती का. प्रत्येक गोष्टीत मस्त मध्ये टास्क चालू असताना तू मध्ये बोलतोय ना, ते यार असं वाटतं तुझा आवाज ऐकायची सवय पडली आहे का काय, काय कळत नाही रे बाबा. काहीच कळत नाही तुझा आवाज. मलाच काय असं महाराष्ट्र जनतेला पण असं कानात असं वाटतं काहीतरी वाजायला लागलंय. असं वेगळं वाटतं ना, की बाबा अरे आपल्या कानात काहीतरी आहे. एवढा आवाज त्याचा असं रोड रोलर पण आहे हो. रोड रोलर. रोड रोलर. तर आपण बघूयात पुढं. तर टिकलीचा आपला दणका, त्याचा टास्क चालू झाला. त्याच्या टास्कमध्ये झालं असं, की जे धपाधप द्यायची होती ना टिकली आपली. आपली कशी अशी टिकली असते आपली, त्यांची अशी टिकली आहे. तर त्यांच्या टिकलीमध्ये जे झालं ना, मार कुणी खाल्ला. आपला सागर दादाने मार खाल्ला. परत सगळ्यात भारी मार कुणी खाल्ला हो, सागर दादानेच खाल्ल्यावर दिसतोय ना. जाम लागली हो त्याला. तुझं चपात्या. बाबा असं हसत नको जाऊ रे बाबा, टेन्शन येतं. तू आपलं नॉर्मली जरी हसला ना तरी आम्ही ऍक्सेप्ट करू. बाबा नको बाबा रे बाबा. आम्हाला पण कळतं तुला हसायचंय, पण तू इतकं असं दर्जेदार हसतो ना, की आम्हाला कळत नाही नक्की दर्जेदार हसायचंय का. की बघून भाऊला पण जरा वेगळं वाटतं ना. भाऊनी पण रिप्लाय ना दिला बाबा तुझ्या बाबा, की असं हसू नका तुम्ही, करा नॉर्मली हसा. असं तसं नाही. तुम्ही आता काय बोलायचं, बाई वाड्यावर या 2 चपात्या. बाबा 2च चपात्या दे रे तिला. तशी पण तिची तब्येत कमी आहे. तू तिला 2 चपात्या दिल्या की तब्येत बिब्येत वाढेल. काही होणार नाही. काहीच होणार नाही. मस्त वाटन. पण काय ना, आज थोडासा फक्त ते फंडे डान्स बिन्स करायला मजा आली ना, तेवढ्या टास्कमध्ये आलेली नाहीये. तर टास्कमध्ये झालेलं काय माहिती का मित्रांनो, मेन
4-5 जण आहेत त्यांना उडवले. जे टाकायचं होतं आपलं ड्रम, आपलं मटका टाकायचा होता. ड्रम नाही, मटका. मी ड्रम नाही बोललो, मटका बोललोय. तर मटका टाकायचा होता. मला सगळ्यात जास्त मटका आवडला आपला प्रभूचा. आईच्या गावात काय मटका टाकला होती हो. आटोबॉम्ब टाकतात ना तसा सद्दामचा फुटतो तसा फुटला तो, सगळ्यांच्या अंगावर पाणी बनून. डेंजर फुटला. रितेश भाऊ पण म्हणले की प्रभू काय एक नंबर दर्जा. कोण फोडतो असं किती राग. त्याच्यानंतर तो विशाल येतो, त्याला डायरेक्ट बोलतो, माझ्या प्रत्येक नॉमिनेटमध्ये तू येस, कळलं का, इथून पुढे मी तुला बघणार फक्त. अरे बाबा तू काय बघणार त्याला, तेव्हा रितेश भाऊनी मागाशी सांगितलं तुझे डोळे उघडे ठेवत, डोळे म्हणते कान तुझे उघडे ठेवत. अरे डोळे तुझे इथे आहेत ना, मी इथं समजतो तुझे डोळे इथे. तसं नाहीये, म्हणजे असं माझा हात असा नाही गेला, मी असाच बोलतो, तुझे डोळे उघडे ठेव, तुझे डोळे उघडे ठेव रे, काही फायदा नाही तुझ्या डोळ्यांचा. ते सांगतोय. त्याचा डान्स बघितला का तू? आता मी इथं करून पण दाखवू शकत नाही रे. त्याचा डान्स 2 वेळा दाखवला तरी डान्स इथं. रितेश भाऊ पण म्हणले डान्स आपला, तो डान्स केला त्यांनी आणि तू त्याला शिकवतोय मी तुला प्रत्येक गोष्टीत नॉमिनेट करणार. अरे बाबा त्याला फॅन फॉलोची धमकी देऊ नको रे. 6 लाख त्याचे सबस्क्रायबर युट्यूबवर, आणि तू त्याला फॅन फॉलोची धमकी देतोय. तो कसा आहे, मळ चुना आणि लाव पुन्हा असं आहे त्याच्या नादी लागू नको तू बाबा. तू तुझ्या गेमवर फोकस कर, आपल्या पोरींवर फोकस कर, त्यांच्यामध्ये तू हे कर. आणि त्या बिचारा रोशनला जमला असेल तर बाहेर काढ, तू तुझ्या ग्रुपमधून बाहेर काढ. त्या बिचारा सत्यानाश व्हायला लागला तुझ्यामुळं. नाही बरं वाटत राव, तू कशाला बिनकामाचं घेऊन बसतो बरं त्याला. काय घेतो, काय गरज आहे का त्याला घ्यायची सांग बरं. येणार जाणार पोरींमध्ये बसणार, इकडं हिंडणार तिकडं हिंडणार, बायसेप बिसेप दाखवणार मस्त मध्ये. पण त्या बायसेपचा तुझा काहीच फायदा नाही. तू प्रत्येक गोष्टीत पोरींनाच पुढं करतो. तुझ्याकडनं गेमच होत नाहीये. हे आम्हालाच प्रत्येक महाराष्ट्र जनतेला माहिती आहे की तुझ्याकडनं काही गेम होत नाही. तू फक्त पोरींच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे उडवतो. हे तन्वी बोलली ते 100% खरंच आहे. 100% खरं आहे. तू पोरींच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच उडवणार आहेस. तू स्वतःची गेम आतापर्यंत आम्हाला तर दिसलेली नाहीये. तुला आजारपणा येतो मग यार, तर प्रभूला आजारपण नाही येत, तुला येतोय राव. तू फुल बॉडी बिडी बनवतो, मसल बिसल आहे तुला, आणि तुला आजारपण कसं येतो रे बाबा. काय भाऊ म्हणे विकनेस आलता. अरे तुला कसा काय विकनेस आलता, मला तेच कळत नाही. मी तोच विचार करत होतो याला विकनेस कसा काय आला. इतके बॉडी बिडी बनवून नाही का, तुला बॉडी बिडी बनवल्यानंतर त्याला इतका विकनेस आलता. आणि तो आज प्रभूला म्हणतोय बाबा माझी फॅन फॉलोविंग, तुला प्रत्येक गोष्टीत मी तुला नॉमिनेट करेल. तू नॉमिनेट नाही करू शकत त्याला. तू नॉमिनेट केलंय की ते परत वरती येईल रे. तुझ्याकडनं तो नॉमिनेट झाला ना तर तो कधीच नॉमिनेट होणार नाही. लोकांचा इतका राग आहे ना तुझ्यावर, ते त्याला असं खोदू वरती करतील. तू जर नॉमिनेट केलं त्याला, तर मग त्याला तो विसरूनच जा. मी तर म्हणतो मग तोच शोचा विजेता करतील त्याला. तू जेवढं त्या प्रभूच्या मागे हात धुवून लागशील ना, तेवढं लोक त्याला म्हणतील ना बाबा तू वरती ये, तू वरती ये. तू तर विशालच्या मध्ये येऊ नकोस. तू वरती ये आपल्या. तू विशालच्या नादी लागू नको. विशालला एवढं माहिती नाहीये बाबा, ह्यो आपल्या नाहीच आहे आपल्या ह्याच्यामध्ये. प्रभू की उडसा रे. आणि तो काय बोलला, त्याला डंबल उचलल्यासारखं उचलू नको. त्याचं काय असेल पर्सनलाइज मत, त्याचं पर्सनल प्रॉब्लेम असेल त्यांनी शेअर केलाय, सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. पण तुझा काय प्रॉब्लेम आहे, तू त्याला नंतर भेटला, त्याला सॉरी बोलला, हे आम्हाला पण माहिती आहे. पण तू त्याच्या मागे जे हात धरून लागलास ना, ते चुकीचं आहे रे. तुम्ही त्याला नॉमिनेट करायचंय, कर बिंदास कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ती जनता आहे ना, ती तुझ्यामुळं त्याला वरती नेऊन ठेवल. एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. तुझ्यामुळं तेव्हा जनता त्याला समज असं वरती करेल. आणि त्याच्यानंतर काय बोलू. त्याच्यानंतर मी पण नर्वस झालोय आणि तुम्ही पण नर्वस झालात. अख्ख्या महाराष्ट्र जनता नर्वस झालेली आहे. नॉमिनेटचा टाइम आला. मला सगळ्यात मस्त वाटलं. तुम्हाला पण, तुमच्या मनात पण थोडेसे लड्डू फुटलेत. व्हॉट हा शब्द कोणाकडनं आला? सोनावणे बाईकडनं हा शब्द आला. सोनावणे बाईला विश्वासच नाही. आपले करण साहेबांना विश्वासच बसला नाही की बाबा महाराष्ट्र जनतेने मला डेंजर झोनमध्ये टाकले. महाराष्ट्रातील जनतेने मला डेंजर झोनमध्ये टाकले हे सोनावणे बाई उर्फ करण यांना माहिती पडलेलं नाही. त्यांना विश्वास नाही पडला.
सगळी डेंजर झोन झाली. त्याच्यानंतर मेन मुद्दा आला राधाबाईकडं. जे तुम्हाला ते आपलं असेल काहीतरी, तुम्हाला पण आनंद झाला असेल. तुमच्या मनात पण स्टार्टिंग पासून तेच नाव होतं. माझ्या मनात पण तेच होतं. महाराष्ट्र जनतेच्या मनात पण तेच नाव होतं, की बाबा राधा फिक्स आहे. जर असेल तर कमेंट करा या गोष्टीबद्दल. मला तर माहिती होतं की राधा फिक्स आहे. तुम्हाला पण 100% माहिती असेल की राधाच फिक्स आहे, कारण की राधाचा गेम तेवढा आपल्याला दिसलेला नाहीये. राधाचा गेम दिसला नाही म्हणून मी 100% गॅरंटी देतो, तो गेम राधा म्हणजे गेममध्ये आता बसतच नाहीये. त्याच्यामुळे राधा कन्फर्म होती. राधा कन्फर्म गेममध्ये बाहेर जाणार एवढा मुद्दा होता आणि तो झालेला आहे. अनुश्रीनी पण आज पूर्ण महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे. रुचितानी पण पूर्ण महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे. आता आपण उद्यापासून बघणार ते गेम कसा खेळतात कसं नाही ते. नाही तर परत ते लोचा सोचा आणि या पुढचं आपलं ते तो व्हायचा सीन. तर बघू आता. त्याच्यानंतर जे झालं ते थोडंसं तुम्हाला पण वाईट वाटलं असं आपला, मला पण राग येतो, तुम्हाला पण राग येतो, पण नंतर आपल्या मनात शेवटी दया येते ना. बिचारी गेली बाहेर राधा, सगळ्यांना रडू आवराना, हे घर कसं आहे, असंही झालं तसं झालं, सगळ्यांना कळलं. पण मेन मुद्दा काय आहे, चौघांपैकी एक जोड फुटली. हे तुम्ही पण खुश आहे, मी पण खुश आहे. खरं सांगतो बाबा, हे आम्ही तर खुशच आहे बाबा. तुम्ही पण खुश आहेत. चांगली गोष्ट आहे की आपल्या दोघांमध्ये सेटलमेंट झालेलं आहे. तर आपण एकच गोष्ट करू शकतो, आपण एकमेकांना सपोर्ट करू शकतो. राधा, तुम्हाला असं वाटतं की तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे, तर त्यांना प्लीज सपोर्ट करा. त्यांना सपोर्ट करा. मी म्हणत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही त्यांना सपोर्ट करा मस्त मध्ये. प्रत्येकाला वाचवायचा प्रयत्न करा तुमच्या आवडत्या प्लेअरला. भले तो टास्क खेळतात किंवा गेम खेळतात किंवा शिव्या देतात किंवा रितेश भाऊनी सांगितलं की शिव्या बिव्या अलाउड नाहीये, तर प्रयत्न करा की बाबा शिव्या द्यायचं जरा थोडी कमी करल. कारण की प्रत्येक गोष्ट तर आपला आवडता प्लेअर त्याच्यामध्ये आहे. आपल्याला खेळायची गेम ते, त्याच्यामुळं प्रत्येकाला सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला मी बोलतोय, कसं आहे ना, हे आपलं चॅनल आहे. आपलं चॅनल असल्यामुळं कसं जरा प्रेम बिम वाढू द्या आपलं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सबस्क्राईब करा. म्हणजे मला पण थोडी हिंमत येते ना बोलायची. मी आता थोडंसं शिकतोय. तुमच्या आवडीचं निवडीचं काय काय आणायचंय ते आणायचा प्रयत्न करतोय मी. त्याच्यामुळं धन्यवाद. जय महाराष्ट्र. शुभरात्री.